कारले रेडी झाले. आता हे याची कारले करता करता मी माझे ग्रीन टी पण बनवली होती. सकाळची वेळ होती आणि मला ग्रीन टीची तलब लागली होती आणि माझी ही छानपैकी ग्रीन टी रेडी झाली. पिता पिता भाजी बनवलं. आता पॅन ठेवलं, थोडंसं तेल टाकलं, त्याच्यामध्ये थोडंसं जिरा मोहरी टाकली आणि थोडंसं कांदा टाकून द्यायचा. जो अर्धा कांदा मी त्याच्यामध्ये टाकला होता, अर्धा कांदा ह्याच्यात टाकला. कांदा थोडासा झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे कारले टाकले होते ते टाकून द्यायचे. याला काही हलवायचं वगैरे नाही, जसं सलग ठेवलं जातं तसं ठेवायचं. ऑलमोस्ट ते अर्धे कुक झाले होते जे आपण वाफून घेतले त्याच्यामुळे. येथे बाजूला माझ्या मुलाला मॅगीची तलब लागली होती म्हणून मी मॅगी बनवायला रेडी केली. जिरा मोहरी टाकली, कांदा टाकला, नंतर थोडेसे टोमॅटो, हे कांदा झाल्यानंतर थोडेसे टोमॅटो वगैरे ॲड केले आणि ते थोडंसं त्याच्यात मीठ टाकायचं म्हणजे ते टोमॅटो लवकर होतात. त्याच्याच बाजूला मी थोडंसं चेक केलं हे कारले झाले का, तर अजून 2 मिनटं ठेवायचे होते. मग अजून 2 मिनटं हे ठेवले. त्याच्यामध्ये माझा मुलगा घाई करत होता की लवकर मॅगी बनवा, तर तो होय तोडत होता, कट करून देत होता की टाक त्याच्यात लवकर मॅगी आणि मॅगी बनव. त्याची खूपच घाई सुरू होती या सकाळच्या वेळामध्ये. त्याला पण ब्रेकफास्ट करायचा होता. ही ऑलमोस्ट ह्याच्यामध्ये मॅगीच्या ह्याच्यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकलं आणि हे चांगले उकळू दिले. पाण्यामध्येच मी मसाला टाकते, मॅगीचा मसाला, म्हणजे तो चांगला पसरला जातो. ह्याच्यामध्ये मी बॉईल झाल्यानंतर मसाले ॲड केले. मसाला ॲड केल्यावर तो थोडासा फिरून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये मॅगी टाकून द्यायची. मॅगी टाकल्यावर मला असं वाटतं हे थोडंसं पाणी आटलं होतं. मी नंतर थोडंसं अजून पाणी टाकलं त्या मॅगीमध्ये आणि हे चेक करायची वेळ आली की हे जे कारले आहेत ते झालेत का. हे ऑलमोस्ट झालेत बघा. हे मस्त चांगल्यारीत्या हे जे मी जे स्पून टाकत होती ते छान जात होतं. तर हे काढून घेतलं मी आणि माझ्या टिफिनची भाजी आज रेडी